तर पुढे पाहूयात राज्याच्या राजकारणात नाही मात्र एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले। आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला आणि याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मनाली आपल्या बरोबर आहेत। मनाली, काय माहिती याबद्दल? विशाल, आज राज ठाकरे यांची बहीण म्हणजे जयवंती ठाकरे आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याचा साखरपुडा रिया पवार हिच्याशी दादर इथल्या राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात पार पडला। त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमाला अर्थात उपस्थित होते, पण आपल्या भाच्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांच्या नजरा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लागलेल्या होत्या। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये जरी राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाही, हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतवर आपण एक्सक्लुझिव्ह फोटो सुद्धा दाखवलेले आहेत या कार्यक्रमाची क्षणचित्र, आणि ज्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने फोटो ज्याची चर्चा झाली, जो क्षण चर्चेला होता तो म्हणजे अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र असणं। इव्हन व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सगळे पाहू शकतोय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या शेजारीच उभे आहेत ज्या वेळेला साखरपुडा संपन्न होतोय। आपल्या भाच्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी हे दोन्ही मामा या ठिकाणी आवर्जून हजर आहेत। कितीही राजकीय मतभेद असले तरी आज या कौटुंबिक कार्यक्रमासाठी अख्खं ठाकरे कुटुंब या ठिकाणी आलं होतं। राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे, त्यांची मुलगी उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यामुळे एकूणच हा कौटुंबिक सोहळा आज संपन्न झाला। पण या सोहळ्यामध्ये सगळ्यांचीच एक म्हणूया शान ठरली किंवा लक्ष वेधून घेतलं ते अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र असण्यानं। त्यामुळे राजकीय प्लॅटफॉर्मवर आपल्याला कदाचित एकमेकांना टाळतात किंवा फारसे एकत्र दिसत नाहीत, पण कोणतेही कौटुंबिक कार्यक्रम असतील सगळे मतभेद विसरून एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। धन्यवाद मनाली या सगळ्या माहितीबद्दल।